नमस्कार, मी डॉक्टर बाळासाहेब पिंगळे। जगाच्या पाठीवर कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये एखाद्या हिंदूवर अन्याय झाला तर भारतीय भूमीतील हिंदुत्ववादी संघटना अतिशय आक्रमकपणे पेटून उठतात। त्यातल्या त्यात हिंदूंवर होणारे अत्याचार पाकिस्तानमध्ये होत असतील, तेथील महिलांचं अपहरण होत असेल, शोषण होत असेल, धर्मांतरण होत असेल, या विषयावर तर भारतीय भूमीतील संघटना अतिशय आक्रमक असतात, नवे सतर्क पण असतात तेवढ्याच। बांगलादेशमध्ये हिंदूंवर अन्याय झाला आहे, त्यांची घरं दारं जाळली आहेत, त्यांना तिथून स्थलांतरित होण्याचा धोका उद्भवला आहे, त्यांच्या महिलांचं शोषण होतं आहे, अपहरण होतं आहे, अशा बातम्या येत आहेत। यामुळं या भारतीय भूमीवरील हिंदू संघटना अतिशय दुःखी आहेत आणि अतिशय आक्रमकपणे त्या हिंदूंना, परदेशी धर्तीवरच्या हिंदूंना न्याय मिळावा यासाठी या संघटना खूप जागरूक असल्याचं दिसून येतं। हे हिंदू आणि हिंदुत्वासाठी अभिमानाची गोष्ट आहे, कारण जगाच्या पाठीवर कोणताही कुठेही राहणारा हिंदू असो, त्याला न्याय मिळायलाच हवा। पण तो न्याय मिळत असताना परदेशी हिंदूंवर जेवढं प्रेम आपल्या भारतीय भूमीवरील संघटना दाखवतात, तेवढंच प्रेम हे भारतीय हिंदूंच्या संदर्भात सुद्धा दाखवायला हवं। म्हणजे ते दाखवत नाहीत असं म्हणायचं नाही, पण ते दिसायला तरी हवं। ते असेल त्यांच्यामध्ये कदाचित, पण आपल्याला ते तसं दिसून येत नाही। म्हणजे शेतकरी हा, शेती आणि शेतकरी ही समस्या अतिशय गंभीर आहे आणि देशातील अर्धी लोकसंख्या या शेतीशी निगडित, व्यवसायाशी निगडित आहे। म्हणजे हा बहुसंख्य हिंदू समाज आहे, आत्महत्या करतो, पण त्याचे शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणा, त्याच्या डोळ्यातील शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी म्हणा, आमच्या या हिंदुत्ववादी संघटना पुढे येऊन त्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला पुढे येत नाहीत। शेतकरी तरुण आत्महत्या करतोय, पण तोही समस्या घेऊन सरकारच्या विरोधामध्ये हिंदुत्ववादी संघटना कुठे लढताना, बाजू मांडताना दिसून येत नाहीत। शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, दुधाला भाव नाही, आणि जे पीक सोयाबीन आपल्या भारतामध्ये शेतकऱ्यांमध्ये आलं, शेतकऱ्यांकडे पीक यायचा अंदाज असला की हा आपलं सत्ताधीश जुलूमशाही पद्धतीचं सरकार लगेच सोयाबीन आयात करतं आणि इथल्या शेतकऱ्यांची मुडदे पाडतंय। पण आमच्या कोणत्याही हिंदुत्ववादी संघटनाला आमच्या या देशातील हिंदू शेतकरी जगला पाहिजे असं का नाही वाटत बरं? म्हणजे इथला फाटका हिंदू, अहो तुम्ही मंदिरं बांधाल, एक दिवस तुम्ही त्या मंदिरामध्ये मूर्त्या बसवाल हो, पण तो घंटा वाजवणारा जो हिंदू आहे ना, तो कुठून आणणार? तो वाचायला हवा। कारण या सत्ताधाऱ्यांचं शेतकरी विरोधी धोरण, शेतकरी आणि शेती या मुळावर उठलेलं आहे। अशा वेळी या हिंदुत्ववादी संघटनांनी इथला हा फाटका हिंदू वाचला पाहिजे, जगला पाहिजे, त्याला सन्मानानं जगण्या इतपत, या शेतकऱ्याला जगण्या इतपत त्याला साधन सुविधा मिळाली पाहिजे। याच्यासाठी या हिंदू संघटनांनी पुढे यायला हवं की नाही यायला हवं? त्या कुठं हरवून जातात? पाकिस्तानमधल्या महिलांचं शोषण होतंय, अपहरण होतंय, धर्मांतरण होतंय, दुःखाची बाब आहे, दुःखद गोष्ट आहे। पण आपल्या काल बदलापूरमध्ये 3 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार होतोय, कुठेही हिंदुत्ववादी संघटनांना पाजर फुटताना का दिसत नाही? का भारतीय महिला हिंदू नाही आहेत का? म्हणजे शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये हिंदुत्ववादी संघटना पुढे येत नाही, तर महिलांच्या संदर्भात पुढे येत नाही, तर बेरोजगारीच्या संदर्भात पुढे येत नाही। अहो या देशातला 80% हिंदू
शेतकऱ्यांचा तो शेतकरी जो हिंदू म्हणतो आपण, तो या सरकारच्या दयेवर त्या राशनवर जगतोय हो. एवढा दरिद्री आणि फाटका हिंदू आहे. त्याच्यासाठी मैदानात उतरण्यासाठी या हिंदुत्ववादी संघटना पुढे जर आल्या तर आम्ही सुद्धा म्हणू आम्ही हिंदू आहोत, आम्ही सुद्धा म्हणू गर्व से कहो हम हिंदू आहे. म्हणजे इथलच्या जे काही हिंदू आहेत त्यांच्यापेक्षा परदेशातल्या हिंदूंना महत्त्व जास्त मिळतंय असं नाही वाटत का? ते मिळावं ना, ते नाही मिळावं असं नाही, ते मिळायलाच हवं. तो आंतरराष्ट्रीय पातळीवरचा प्रश्न आहे. पण आमच्या देशातील शेतकरी असतील, शेतमजूर असतील, बेरोजगार असतील, महिला असतील, यांना हिंदू म्हणून जगताना अभिमान वाटावा, त्यांचं जीवन सुसह्य व्हावं, त्यांच्या सुखदुःखामध्ये या हिंदू संघटनांनी अश्रू पुसायला कुठेतरी पुढे यायला हवं. पण या आमच्या हिंदू संघटना आज बांगलादेशसाठी, त्या हिंदुत्वासाठी, तिथल्या हिंदूंसाठी कोल्हापूर बंदची हाक देत आहेत. नाशिक बंद केलं, नाशिकमध्ये मोर्चा निघाला, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा निघाला. काढा, खुशाल मोर्चे काढा. पण बदलापूरची जी छोटीशी चिमुरडी आहे तिच्यासाठी थोडंसं हृदयाला पाजर फुटू द्या. कोलकात्याची असेल, दिल्लीच्या निर्भयाला ज्या पद्धतीने कॅन्डल मार्च घेऊन निघालात ना, अगदी तसाच दिल्लीमध्ये या चिमुरडीसाठी कॅन्डल मार्च निघावा आणि तो हिंदुत्ववादी संघटनांनी पुढाकार घ्यावा, जसा तो निर्भयाच्या संदर्भात घेतला होता. घेतील का? जर या हिंदुत्ववादी संघटनांनी या देशातील सर्व हे गोरगरीब फाटका दरिद्री हिंदू वाचवण्यासाठी, त्याचे अश्रू पुसण्यासाठी जर खरंच ते आक्रमक होतील, त्यांच्या हृदयाला पाजर फुटेल, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील इथल्या गोरगरीब हिंदूंसाठी, त्यावेळेस खऱ्या अर्थानं हिंदू आणि हिंदुत्व ही अभिमानानं मिरवण्याची गोष्ट आहे. अन्यथा ती केवळ आणि केवळ पोकळ म्हणजे कसं आहे की हिंदुत्व वाचलं पाहिजे पण हिंदू जगला नाही पाहिजे अशा धर्तीतली होईल ती. यापुढचं हिंदुत्ववादी संघटनाचं धोरण असं असावं की हिंदुत्व वाचवा, सुरक्षित करा, पण त्याबरोबर हिंदूसुद्धा या देशातला वाचला पाहिजे, बहुसंख्याक हिंदू वाचला पाहिजे. त्याला सन्मानानं जगण्याकरता, त्याला अभिमानानं जगण्याकरता इथली साधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, त्याच्यावर होणारा अन्याय निवारण करण्याकरता आणि इथल्या जुलूमशाही सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याकरता आक्रमक म्हणूनपणे या हिंदू संघटना पुढे यायला पाहिजे. तरच आम्ही अभिमानानं असं म्हणू गर्व से कहो हम हिंदू है. धन्यवाद.